पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। उच्च न्यायालयाने आरटी प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्च पर्यंत मुदत वाढ दिली। मात्र याबाबत दुरुस्ती पोर्टलवर शासनाने केलेली नाही। परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धार्थ वटकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली। जर आगामी 12 तासात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राजेश कदम यांनी दिलाय। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आरटी प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली। न्यायालयाने स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटर पर्यंतच्या शाळा निवडण्याची मुभा दिली, परंतु 13 मार्च उलटूनही आरटीच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषात आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आलेले नाही। ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्याच अटी दिसतात। परिणामी 3 किमी परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचण येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहेत। ही बाब ध्यानात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आज या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। या संदर्भात त्यांनी शेषराव बडे यांना अधिक माहिती दिली, तसेच अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय। याप्रसंगी मिलिंद बनकर, बाळेश हत्ती अंबिरे, विश्वास चव्हाण, श्रीकांत बर्वे, महेश मोरे, रोशन त्रिभुवन, निलेश जाधव, सचिन भानबरे, साहिल उदुगडे उपस्थित होते। सर काय सांगाल, आज जिल्हाधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय नेमका विषय होता? की आम्ही आमचे नेते आदरणीय आवड साहेब आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांची भेट घेतली होती। नागपूरच्या खंडपीठाने निर्णय दिलाय की दुर्बल आणि वंचित घटकांसाठी जी आरटी योजना राबवली जाते तिच्यामध्ये जी अंतराची अट होती ती 1 किलोमीटरची अट रद्द करून 3 किलोमीटरपर्यंत मर्यादा वाढवण्यात यावी। परंतु आज त्या गोष्टीला आज 3रा दिवस उजाडला असला तरी राज्य शासनाच्या वतीने ती साईट अजूनही अद्याप अपडेट करण्यात आलेली नाहीये। लोकांना आजही फॉर्म भरताना 1 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या शाळा दिसत आहेत। त्यामुळे आमची पहिली मागणी होती की ताबडतोब ती साईट अपडेट करावी, जेणेकरून जास्तीत जास्त पालकांना आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, त्यासाठी ती साईट अपडेट करावी। त्याचसोबत ह्याच्या अगोदर ज्यांनी वेळेत अर्ज भरलेत, 1 किलोमीटरच्या शाळा त्यांनी चॉईस केलेल्या आहेत, त्यांना सुद्धा अपडेटचं बटन देण्यात यावं, एडिटचं बटन देण्यात यावं आणि त्यांना सुद्धा 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा चॉईस करण्यात याव्या। त्याचसोबत हे जे 3 दिवस त्यांचे वाया गेले, त्यामुळे जी 18 मार्चची मर्यादा आता घालून दिलेली ती सुद्धा 25 मार्चपर्यंत वाढवण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेतील। त्याचसोबत हा फक्त ठाणे शहराचा विषय नसून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना ह्या किलोमीटरच्या अंतराचा जो निर्णय बदललाय त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल। याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांचं काय नेमकं बोललं, त्यांचं काय? शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्याचसोबत आज त्यांची शिक्षण मंत्र्यांबरोबर साप्ताहिक बैठक असते, त्याने आम्हाला सांगितले या सर्वच मागण्या आज आम्ही बैठकीत ठेवू आणि या सर्वच गोष्टीवर काम करून लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। काय सकारात्मक निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादीचं पाऊल कसं? सकारात्मक निर्णय नाही झाला तर ज्या पालक संघटना आहेत त्यांच्यासोबत कोर्टात जाण्याचा तर पर्याय आहेच, त्याचसोबत एक मोठी जनजागृती मोहीम राबवून आम्ही आंदोलन छेडू। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा गुरुवारी ठाण्यात पार पडला। ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत
समाजकार्यात महिलांनी अधिक बळकट व्हावे अशी प्रेरणादायी हाक दिली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी पार पडलाय. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व भाजपाचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केनी, परीक्षा सरनाईक, मृणाल पेंडसे या आदींसह नवनिर्वाचित नगरसेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज विकास व महिला बालविकास विभागाच्या उपायुक्ता अनघा कदम, शिक्षण, भांडार व परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती तसेच एसआरए प्राधिकरण अधिकारी व ठामपा क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसेच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची दोन चाके असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिलाय. तसेच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी अशी मागणी केली. नगरसेविका प्रमिला केनी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवित हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना सांगितले की प्रशासन हे यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा समाजाचं प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलंय. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. तर प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा उहापोह करून भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचं सांगितलंय. दरम्यान खुमासदार, गप्पा गोष्टी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने रंगत आणलेल्या या समारोहाचे नेटके निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलंय. सोहळ्याच्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशनतर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर सर्व नगरसेविकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद लुटलाय. ठाणे हाऊसिंग फेडरेशन सोसायटी तर्फे मला वाटतं राणे दादा, तुम्ही आज 8 मार्चला खरं तर जागतिक महिला दिन होता. पूर्ण महाराष्ट्रावर महिलांचे सत्कार सगळीकडे चालू होते. पण आज ठाणे महानगरपालिकेतल्या आपल्या सत्कार मूर्ती, आपल्या सर्व नगरसेविका यांचा सत्कार या संस्थेमार्फत आज इथे नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे. नगरसेविकांनी प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व बघूनच मला वाटतं त्यांना हा सन्मान इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी गायकर मॅडम याही आज इथे उपस्थित होत्या आणि मी पूर्ण माझ्याकडून आणि माझ्या ठाणेकरांकडून पूर्ण सर्व आपल्या महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचबरोबर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावर होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीने होरपळून निघत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाने ठाण्यात आंदोलन करत पोटात पडली आग पण मोदींनी केला सिलेंडर महाग अशी घोषणाबाजी केली. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका या संघर्षाचे परिणाम आता जगभरात जाणवू लागले. देशासह राज्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आले. एकीकडे महागाई वाढत असतानाच दुसरीकडे गॅसचे दर वाढवण्यात आल्याने नागरिक हैराण झाले. त्यात दर वाढूनही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. अनेकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला तर ग्रामीण भागात पुन्हा चूल पेटवण्यास सुरुवात झाली.
हॉटेल, उपाहारगृहही बंद होण्याच्या मार्गावर असून तेथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होते. केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होतोय. याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलंय. ठाणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश सदस्य, सेल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUI सह सर्व स्तरातील काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारच्या काळातून 400 रुपयावरून 1200 रुपयावर आलेले आहेत आणि आता परत भाव वाढवत आहेत. मोदींचं कुठेही कंट्रोल, राजू इकडे, मोदींचं कुठेही कंट्रोल नाही महागाईवर आणि त्यामुळे राहुल गांधींच्या आदेशाने, खरगे साहेबांच्या आदेशाने, प्रियंकाजींच्या आदेशाने, सोनिया गांधींच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर काँग्रेस खरगे साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आणि सन्माननीय उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिलेल्या आदेशावर आज ठाणे काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना, आमचं जे निवेदन आहे ते कृपया तुम्ही मोदी सरकारपर्यंत पोहोचवावं. गॅसचा तुटवडा कसा कमी होईल आणि गॅस सिलेंडर कसे हे कमी होईल, दर कमी होतील याच्याकडे लक्ष द्यावे. ट्रम्पची चमचेगिरी कमी करावी. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.